मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या फेज 5ची चौथी मूवी डेडपूल अँड वुल्व्हरीन आज थिएटर्समध्ये आली आणि मी ती बघितली आहे. आणि जुन्या मार्वलच्या वाईव्समध्ये बनलेली पहिली मार्वलच्या आर रेटेड मूवीजच्या येणाऱ्या फ्युचरपैकी फर्स्ट मूवी जी आहे ती खूप खूप मजा देते. तुम्ही स्टार्टिंगपासून जेव्हा जाऊन बसता तेव्हा ते तुम्हाला जे काही आजपर्यंत इंटरव्ह्यूजमध्ये प्रॉमिस केलं आहे की जिकडे लोगनला सोडलं आहे तिकडेच आम्ही सोडणार आहोत, त्यांच्या लेगसीला हात न लावणार आहे, सगळ्याला ते फाट्यावर मारून एक माइंड ब्लोईंगचा असा फाईट सिक्वेन्स तुम्हाला देतात, ज्यात तुम्हाला कळून जातं की काय वाईब आहे त्या मूवीची. जी काय म्हणतात, अशी बेधडक बेखौफ न विचार करता सगळ्या रूल्सला ब्रेक करून जी मूवी पुढे जाणार हे तुम्ही आधीच मनाशी असं घट्ट करून घेता आणि तशीच मूवी कंटिन्युअसली चालत राहते. मूवीच्या सर्वात चांगल्या चांगल्या हायलाईट्सपैकी सीन्स जे आहेत ते सगळे डेडपूल आणि वुल्व्हरीनच्या मधले जे त्यांच्या दोघांचा बँटर आहे किंवा त्यांच्या दोघांचा जो आर्क पुढे जाऊन घट्ट होतो, ते कसे अनोळखी दोन लोकांपासून एकमेकांच्या प्रॉब्लेम्सला समजणारे काइंड ऑफ मित्र बनतात, हे फुल त्या 2 तास 15 मिनटाचा जो काही रन टाईम आहे त्याच्यात त्यांचा तो कॅरेक्टर डेव्हलप होतो. मूवीमध्ये खूप सारे कॅमिओज आहेत जे आधीच्या मार्वलच्या जुन्या जुन्या पिक्चर म्हणजे MCU फक्त नाही, जे आधी मार्वलच्या बॅनरच्या अंडर जे काही बनलं आहे, जुने एक्समेन, जुने मार्वलचे सेपरेट मूवीज, त्यातले सगळ्यांचे कॅरेक्टर मेन्शन्स आहेत, सगळ्यांची नावं आहेत, सगळ्यांचे काही काही लोकांचे कॅमिओज आहेत आणि जे खूप चांगल्या चांगल्या टाईम्सला येतात, ज्याच्यात जुने ॲक्टर्स त्यांचे रोल्स परत घेऊन येतात. तुम्ही जे असं एकदम आधी बघितलेले असतील पिक्चर, जेव्हा MCU हे अस्तित्वातच नव्हतं तेव्हा त्यांनी तो रोल केला होता, जे आज परत करतायत वगैरे. असं एक खूप महत्त्वाचा रोल आहे मध्ये, जो MCUचा एक खूप मोठे कॅरेक्टर ज्यांनी प्ले केलं तेच येऊन परत रोल वेगळा प्ले करतात. बघा, चांगला वाटेल तुम्हाला वाटतं. पण पिक्चरची स्टोरी म्हणायची झाली तर तो टिपिकल मार्वल मूवीजचं जसं असतं की एक खूप खतरनाक अशी सिच्युएशन आहे आणि त्यापासून वाचवायला आपल्याला फक्त एक बंदा मदत करू शकतो, जो आहे आपल्या त्या पिक्चरचा हिरो. असं प्रत्येक पिक्चरमध्ये होतं, तसं त्या डेडपूलच्या ह्याच्यात पण तेच होतं. फक्त इकडे त्याच्या त्या फॅमिलीला वाचवण्यासाठी तो हे सगळं करतो, जेही खूप आधी मूवीजमध्ये बघितलं, पण ह्या प्लॉटमध्ये ते खूप चांगल्या प्रकारे फिट होतं. त्याची गरज आपल्याला कळून येतं, ते तो असं का करायला तयार आहे ते सगळं आधी एस्टॅब्लिश केलं. चांगला टाईम घेऊन एकदम आरामात मोठे मोठे सीन्स आहेत, त्यात फक्त कॅरेक्टरच्या मनात काय आहे ते आपल्याला सांगितलं जातं. ते चांगलं वाटतं की ॲटलिस्ट तुम्ही त्या कॅरेक्टरला टाईम दिला आहे त्याच्या मनाचं बाहेर पाडायला. असं नाही की हे चल मागच्या मागे काहीतरी बोललात आणि आता संपलं आहे. चांगले एस्टॅब्लिश्ड मोटिव्ज आहेत वगैरे सगळ्यांचे. विलनची बात करू, कसांड्रा नावाचं कॅरेक्टर आहे, चार्ल्स एक्झिगरची बहीण वगैरे सगळं सगळं त्याचा एक आहे, त्याचं एक्सपोजिशन त्या लोकांनी टाकलं आहे मध्ये मध्ये डायलॉग्समध्ये, आणि ती एंडला जाऊन अख्ख्या टाईमलाईन्सना नष्ट करण्याचं वगैरे मागे लागते. हे सगळं खूप कन्व्हिनियंटली होतं असं मला वाटलं आहे अख्ख्या पिक्चरमध्ये, की तिचा अख्खा जो प्लॉट आहे ती कुठे असते आणि तिथून ती कुठे पोचते आणि ती कशी पोचते, प्लस का पोचते आणि तिला शेवटी काय मिळतं हातात, आणि त्याने ती जे काय म्हणजे तिचं कॅरेक्टर खूप वेगळी लिहिलं गेलं आहे या अख्ख्या ह्याच्यात. म्हणजे ती विलन दाखवली पण असं ती साईडचीच कोणतरी वाटते, की मध्ये आली मग मध्येच तिला शेंडी लावून लोक बाहेर आली, पण ती परत आली आणि ती सगळ्यांना नष्ट करणार. तिचा जो काय म्हणतात, तिचा जो राग आणि तिचं ती गरज आहे ना, ते कुठेतरी ऑफ वाटतं थोडंसं. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघता तुम्ही तितका विचार नाही करत, कारण डेडपूलची मूवी आहे. अर्ध्या गोष्टी तर अशाच फॉक्स आणि त्यांच्या ट्रेडमधल्याचे जोक्स वगैरे सांगण्यात त्या लोकांनी एस्टॅब्लिश केले, की काही गोष्टी आहेत ज्या आपण थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालणार आहे, कारण त्यांच्या पण रायटिंगमध्ये त्या लोकांनी ते इन्व्हॉल्व केलं आहे तसं. पण मला असं वाटलं की कुठेतरी ते कॅसेंड्रा नावाचं कॅरेक्टर जर अजून असं रागीट असतं ना, ती असं आपण बघतो की ती अशी वुल्व्हरीनचाच हात घेऊन त्याच्याच मांडीत असं घालते बिलते, पण ते असं कॉमिक वाटतं फार. जेव्हा तिला सिरियसली घ्यायची वेळ येते तेव्हा आपण घेऊ नाही शकत तिला, असं होतं. कारण ती काही करूच शकत नाही शेवटी, पण तिला हरवण्यासाठी तिच्याशी कोण फाईट नाही करत ना, ती कोणाशी फाईट करते, ती मैत्रीच्या ताकदीने हारते. म्हणजे कळतं ना, म्हणजे तिला कोणी हरवू नाही शकत, पण मग तिला आमच्या दोघांची मैत्री हरेल हे जे जे आहे स्पायडरमॅन लेवल जेव्हा आपण बघतो तेव्हा ते खूप सारं असं असतं की स्पायडरमॅन त्याच्या विलन्सना कन्व्हिन्स करायला बघतो की हां चल तू चांगला आहेस, तू हे कर वगैरे. पण हेच जे आपण इकडे बघतो तेव्हा थोडंसं ऑफ वाटतं. पण ठीक आहे, चल पिक्चर चांगला आहे, पिक्चर बघण्याला लायक आहे, पिक्चरमध्ये मज्जा नक्की येईल. पिक्चर मित्रांसोबत जाऊन बघा, एकत्र बसा सगळे. त्यांनी मार्वल फॉलो केलं त्यांना बघायला लावा, त्यांनी नाही केलं त्यांना पण घेऊन चला.
टाईमपास आहे. आर रेटेड आहे, एडल्ट सर्टिफिकेशन आहे, पण त्यात फालतू जोक्स मिळतील, इकडच्या तिकडच्या बेलॉजिकच्या बात्या मिळतील, ज्याच्यानी मजा येते. वुल्व्हरीनला जेव्हा तुम्ही सूटमध्ये बघाल तेव्हा तुमचं आयुष्य सार्थक होईल. जर तुम्ही इतके वर्ष फॉलो करताय या सगळ्याला, तुम्हाला मजा येईल. आणि ह्याने पुढची जे काय ते सेटअप करतील त्यात नक्कीच मला वाटतं की डेडपूल अँड वुल्व्हरीनचं जे काय हे घडलं आहे त्याचं कुठे ना कुठे ते लोक पुढे जाऊन कनेक्शन लावतील. एक छोटासा पार्ट आहे मूवीमध्ये, त्याच्याबद्दल कधीतरी नंतर कसं जर पॉसिबल झालं तर बोलू. पण त्यात दाखवतात की पुढेच्या ह्याच्यात डेडपूल किती इम्पॉर्टंट होऊन जाणार आहे, ज्याच्यामुळे तेही कुठेतरी टीज केलं आहे त्यांनी. खूप प्रायमरी कॅरेक्टर सगळं टीज केलं, असं नाही की आलतू फालतू, पण असं एक आत्ताचं MCUचं एक्झिस्टिंग कॅरेक्टर आणि डेडपूलला दाखवलं एकत्र एका इंटरॅक्शनमध्ये, आणि ते फ्युचरचं. सो त्यांचे पण प्लॅन्स असतील नक्कीच काहीतरी, ऑफकोर्स एवढा होतं आहे तर असणारच. सो तेही बघायला मजा येईल. फक्त आता थोडंसं सिरियस रायटिंगकडे मला वाटतं आहे आपण एक्सपेक्ट करू शकतो. आता मी एवढ्या मार्वल मूवीज बघितल्या आहेत, एवढंसं असतानापासून आता मोठा आलो आहे तरी बघतोय जाऊन जाऊन. सो कुठे ना कुठे मला वाटतं की ते थोडंसं रायटिंग आता वाढलं पाहिजे, थोडे स्टेक्स वाढल्या पाहिजेत, रिअल व्हायला पाहिजे गोष्टी. सिव्हिल वॉर आणि इन्फिनिटी वॉरचे एंड कसे होते की तुम्ही असे बसलेला की काय झालं आहे आता, हे हिरो आहेत तरी हारले कसे, त्या लेवलचं काहीतरी पाहिजे. आणि आय गेस ते तर होईलच काही त्या वर्षात, असं पकडून चालू. जर तुम्हाला आवडला असेल हा जो काय व्हिडिओ आहे, सो त्याला लोकांबरोबर पाठवा, लोकांना शेअर करा, ज्यांना तुम्हाला वाटेल की ज्यांना हे बघून मजा येईल त्यांच्यापर्यंत पोचवा. हा नवीन प्रयत्न आहे माझा एक, यावर पण तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल हे मला माहिती आहे. सो बघू आपण किती पुढे आपल्याला घेऊन जाता येईल. तोवर तुम्ही हेच बघत राहा, मूवीज बघा जाऊन. काय सजेशन असेल तर कमेंट्समध्ये टाका. भेटूया लवकरच.